नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. सोनम वांगचुक यांचं उपोषण दडपशाहीनं मोडीत काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या तसेच संसदेवर मोर्चा काढणाऱ्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आलंय. सोनम वांगचुक यांचं उपोषण संपवण्यासाठी केंद्र सरकारने न्यायालयाच्या आदेशाचं कारण पुढे करीत त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केलंय. वांगचुक यांनी आपले उपोषण सुरूच ठेवलंय. याच ठिकाणी अभिजित दिपके यांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. शिवाय संसदेवरील मोर्चा काढणाऱ्या तरुणांवर लाठीचार्जही करण्यात आला. हा प्रकार हुकुमशाहीची नांदी असल्याचा आरोप करीत हे आंदोलन करण्यात आलंय. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी, विरोधी पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. मला वाटतं की कोणी काय आता बोलायची गरज नाही. विद्यार्थ्यांनी आंदोलन हातात घेतलंय आणि जसा मी इतिहास सांगितला की 73 साली बिहारमध्ये आणि गुजरातमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, ते आंदोलन पेटलं आणि त्याच्यात इंदिरा गांधींचा पराभव झाला. तुम्ही या देशामध्ये डायनामाइट स्क्वेअर करू नका, विद्यार्थ्यांना दाबायला जाऊ नका. भगतसिंग वयाचे 27 होते, राजगुरू वयाचा 26 होता, सुखदेव वयाचा 26 होता. ते सगळे कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थीच होते. एकदा विद्यार्थ्यांच्या डोक्यात आग पसरली की ते तो पुढे थांबू शकत. सर, सोनमवरती परिणाम होणार म्हणून कुठेतरी आंदोलकांना आंदोलन दाबलं जाते. कशावरती? संसदेवरती परिणाम होऊ शकतो आंदोलनाचा. असं आहे की अधिवेशन वगैरे महत्वाचं नाही, तर जनमताचा जो टीका असतो, जनमत असतं ते दाबण्याचा प्रयत्न करू का. विद्रोह संपवायला जाऊ नका. ज्याला व्हॉइस ऑफ डिसेंट म्हणतात. आम्हाला संविधानाने राईट ऑफ एक्सप्रेशन दिलेलं, मला आंबेडकरांनी दिलंय, ते हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नका. संविधान हातात घेण्याचा प्रयत्न करू कराल तर आम्ही देश हातात घेऊ. शिक्षण मंत्र्यांना राजीनामा घेतला जाईल का वाटते? बीजेपी राजीनामा घेते काय कधी? पण मात्र आता विद्यार्थी काँग्रेसवाले राजीनामा घेणारे, हृदयामध्ये मृदुता बाळगणारे, हृदयामध्ये संवेदनशीलता बाळगणारे, बीजेपी कधी कोणाचा राजीनामा घेत. तर शिक्षण मंत्री यांनी सांगितलंय की मी राजीनामा का देऊ, कारण पेपर तो दुसऱ्यांनी फोडलाय. बरोबर, रेप भलत्यावर होतो, मग आपण आंदोलनात कशाला उतरायचं? रेप काय माझ्यावर होतो का? तुम्ही सगळ्यांनी तो दिल्लीमध्ये जो रेप झाला होता त्याच्या विरुद्ध आंदोलन केलं, सरकार विरुद्ध केलं. ते रेप काय त्यावेळेसच्या प्रधानमंत्र्यांनी केला होता का? शिक्षण मंत्र्यांनंतर प्रधानमंत्र्यांनी देखील राजीनामा द्यावा अशी देखील मागणी विद्यार्थ्यांकडून काल होतं बघा. अशी आग लागतच राहते. ते वेळ थांबायची असते, चर्चा करायची असते. चर्चेलाच तुम्ही तयार नाही होणार, हे शक्य नाही. सरकारचा मंत्री त्या ठिकाणी त्यांना घेणं देणंच नाहीये. जनमताशी, जनभावनेशी त्यांना घेणं देणंच नाहीये. सर, काही विधेयक पास होणार आहे, त्यामुळे पिटिशन त्यावेळी आमदार बघू, तेव्हाच्या बघू. त्यामुळे असं आहे की त्यांना आमदार फोडाफोडी महत्वाची वाटते, पण पेपर फुटला तर त्यांना काय वाटत. आजचं जे आंदोलन आहे ते खऱ्या अर्थाने अभूतपूर्व आहे. गेले 22 दिवसामध्ये एक फरक पडलाय की विद्यार्थी आणि लोक आपणहून रस्त्यावर उतरायला लागले. आज आंदोलन सर्वपक्षीय नेत्यांचं होतं, पण आज इतके विद्यार्थी इथे स्वतःहून आलेले आहेत. ते बघून खरंच बरं वाटलं. म्हणजे आता लोकांना कळायला लागलं की 12 वर्ष जे ते झेलतायत त्याच्या विरोधात ते चूप बसणार नाहीत. ते रस्त्यावर उतरायची त्यांनी तयारी केलेली आहे आणि त्याचं तेच प्रतीक आज इकडे बघायला मिळतं. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. ठाण्यातील किसन नगर एक परिसरातील प्रसिद्ध बाल गणेश मित्र मंडळ यंदा आपल्या स्थापनेचे 50वे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. काल रविवारी ठाण्याच्या महाराजाचा पाटपूजन सोहळा अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडला. एक गाव एक गणपती अशी ओळख असलेल्या या मंडळाच्या पाटपूजन सोहळ्यास
परिसरातील गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. मंडळाचे अध्यक्ष तथा नवनिर्वाचित आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते विधिवत पूजा व महाआरती पार पडले. यावेळी शिवसेनेचे सचिव नगरसेवक राम रेपाळे, नगरसेविका जयश्री फाटक, नगरसेवक दीपक वेदकर तसेच मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक ढोलताशांचा गजर, बँजो पथकाचे सादरीकरण आणि आकर्षक विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणानं न्हाऊन निघालाय. ठाण्याच्या महाराजाचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेलाय. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त यंदाच्या गणेशोत्सवात अष्टविनायक मंदिराचा देखावा साकारण्यात येणार असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे. याच कार्यक्रमात ठाण्याचा महाराजा या ऑनलाईन वेबसाईटचंही लोकार्पण करण्यात आलंय. तसेच वर्षभर विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन या मंडळाच्या वतीनं करण्यात येणार असून मंडळाचे ज्येष्ठ अध्यक्ष आणि सदस्यांचाही सत्कार यावेळी पार पडलाय. सर्वप्रथम मी 50 वर्ष पदार्पण होत आहे त्या मंडळाचं, म्हणून सर्वप्रथम मी तुमचं मनापासून मंडळाचं सर्व पदाधिकाऱ्यांच्या शुभेच्छा देतो. या 50 वर्षामध्ये आपण दरवर्षी मोठमोठे देखावे करतो आहे. यावर्षी आपण मला वाटतं अष्टविनायक हा देखावा करतो आहे. म्हणजे अष्टविनायक हा सगळा आपण दर्शनासाठी जात असतो आणि त्याची संकल्पना आमच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्यासकट सर्वांनीच आपण आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तयार केली आणि त्याचा देखावा मला वाटतं इथे सुरुवात झालेलं आहे काम करण्याची. ती पण आपण गणपतीच्या आदल्या दिवशीपर्यंत पूर्ण करू आणि सुंदर एक देखावा या किसननगरमध्ये 50 वर्षाचा या लोकांसाठी, भाविकांसाठी बघण्यासाठी मिळेल. त्याचबरोबर आपण सर्वांनी दरवर्षीप्रमाणे जसं मंडळात सहकार्य करतात, आपण मंडळाचं सर्व सदस्य जरी किसननगर 1 नंबर 2 नंबर सगळ्या पदाधिकारी इथे आपला गणपती म्हणून समजून येत आहेत, तेव्हा पलीकडे सगळीकडे गणपती असतात. पण ठाण्याचा महाराजा हा गणपतीचा मान ह्या किसननगरच्या गणपतीला मिळालेला आहे. तोच मान कायमस्वरूपी या माध्यमातून ठाण्यामध्ये राहावा ही मनापासून माझी इच्छा आपण सर्वांनी पूर्ण कराल आणि आपला गणपतीकडे मी एवढीच प्रार्थना करतो, येणारं गणपतीचं वर्ष सुख आणि समृद्धी या जनतेला मिळवत ही सदिच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. राज्यातील
पुण्यातील प्रतिष्ठित ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या 2026-28 या दैववार्षिक कार्यकाळासाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत दिलीप शिंदे यांनी अध्यक्षपदावर दणदणीत विजय मिळवत संघाच्या नेतृत्वाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली, तर कार्याध्यक्ष पदाच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत दीपक शेलार यांनी प्रतिस्पर्धी विकास काटे यांचा पराभव करत जायंट किलर ठरण्याचा मान मिळवलाय. खजिनदारपदी राजेश शेटकर यांनीही बिनतोड विजय नोंदवून इतिहास रचलाय. ठाणे महापालिकेच्या कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात पार पडलेल्या मतदान प्रक्रियेला सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निपक्ष वातावरणात पार पडण्यासाठी ठाणे महापालिकेचे निवृत्त अधिकारी महेश राजदेरकर यांनी निवडणूक अधिकारी तर प्राची डिंगनकर यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पडली. प्राची डिंगनकर यांच्या संपूर्ण टीमचं बहुमोल योगदान या निवडणूक प्रक्रियेसाठी लाभलंय. अध्यक्षपदासाठी दिलीप शिंदे, अमोल पवार, दीपक दळवी आणि सुरेश साळवे यांच्यात चौरंगी लढत रंगली. त्यामध्ये दिलीप शिंदे यांनी 71 मते मिळवत विजय संपादन केलाय, तर दीपक दळवी यांना 50 मते मिळाले. कार्याध्यक्षपदाच्या लढतीत दीपक शेलार यांनी 75 मते मिळवून विकास काटे यांचा पराभव केलाय. खजिनदार पदासाठी झालेल्या मुकाबल्यात राजेश शेटकर यांनी 77 मते मिळवत राहुल क्षीरसागर यांच्यावर मात केली. दरम्यान उपाध्यक्षपदी निलेश मंडलिक, सचिवपदी राजीव डाके आणि सहसचिवपदी प्रसाद सकट यांची बिनविरोध निवड झाली. कार्यकारिणी सदस्यांच्या 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत निकेश शार्दूल यांना 90, गजानन हरिमकर 71, अमर राजभर 65, सचिन देशमाने 58, नितीन दुधसागर 55 आणि प्रफुल्ल गांगुर्डे 54 हे विजयी ठरले. महिला सदस्य पदासाठी सारिका साळुंखे यांनी 86 मते मिळवत विजय मिळवला. नूतन कार्यकारिणीचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. आज ठाणे दैनिक पत्रकार संघाची द्विवार्षिक निवडणूक झाली. एक खूप खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक झाली. या पत्रकार संघाचं नाव फक्त राज्यात नाही तर देशामध्ये घेतला जातो. इथे एकजूट आणि विकासाची कामं आणि सर्वांनी मताने एकाने निर्णय घेणं हा पत्रकारांचा अजेंडा असतो. आज खूप सुंदर असं वातावरणामध्ये ही निवडणूक झाली. 21 मताच्या फरकाने मी अध्यक्षपदी जिंकून आलो. आमचे कार्याध्यक्ष दीपक शेलार, खजिनदार राजा शेटकर आणि तो सरचिटणीस हे बिनविरोध आलेत. सचिव म्हणून आहेत विकास काटे ते बिनविरोध आलेत. उपाध्यक्ष आमचे निलेश मंडलिक बुवा जे आमचे म्हणतो ते आमचे बिनविरोध निवडून आलेले आहेत. अमर, निकेश, गजानन, प्रफुल्ल, सारिका, सचिन आणि नितीन दुधसागर म्हणजे आम्हाला त्यांनी दूधच पाजलेलं आज, तर ते हे सगळेजण जिंकून आलेले आहेत. राजू डाके तर बिनविरोधच आलेले आहेत. हे खूप चांगल्या पद्धतीने ही निवडणूक झाली आणि दरवर्षी 2 वर्षांनी अशी ही निवडणूक होत असते. निवडणूक झाल्यानंतर उद्यापासून आम्ही सगळेजण दोन्ही ग्रुप एकत्र काम करत असतो. त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे आणि आज खूप एन्जॉय केलं की इथे महापालिकेचे जे कर्मचारी PRO आहेत प्राची डिंगनकर यांनी खूप चांगल्या पद्धतीने निवडणूक कंडक्ट केली आणि खूप चांगल्या पद्धतीने राजदरकर त्यांच्या सुपरवायझन खाली ही निवडणूक झाली आणि खूप आनंदात जवळपास आमचे 129 मतदार आहेत आणि मतदानाचा हक्क बजावला. सकाळपासून वातावरण खूप होता. गेल्या 8 दिवस प्रचाराचा धुमाकूळ सुरू होता आणि खूप जशी लोकसभा विधानसभा असते त्या पद्धतीने ही निवडणूक झाली आणि यापुढे एकजुटीने आम्ही सगळेजण काम करू आणि पत्रकारांच्या कल्याणासाठी ज्या योजना आहेत, काही त्यांच्या अडीअडचणी आहेत, कुठल्या काही कटुता झाली तर ते मिटवण्याचा प्रयत्न आम्ही सगळं टीम म्हणून 11 जण 13 जण आहेत ते 13 जण आम्ही करणार आहोत आणि यापुढे अशाच पद्धतीने काम करत राहू. आवर्जून सांगू इच्छितो की ह्या विजयामागे सर्व श्रेय हे माजी अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष संजय पितळे आणि संस्थापक अध्यक्ष कैलास महापती, संजय भालेराव, अनिल शुक्ला, आनंद पांडे आणि आमचा बाबू वीरेंद्र मिश्रा, मनोज वाजपेयी आणि याच्यासारखे अनेक मंडळी आणि आमचे हॉस्पिटलमध्ये आजारी असताना सुद्धा या ठिकाणी मदतीचा हात पुढे करणारे आणि सगळ्या म्हणजे सूत्र हलवणारे मनोज देवकर याच्यासह सर्वजण आहेत की त्याचं नाव घेणं मुश्किल आहे. त्यामुळे जी मंडळी आहेत या ठिकाणी सहभागी झाले आणि आम्हाला जे सर्वस्वी पण ह्या विजयाचे श्रेय मी प्रामुख्याने
कैलास महापौर आणि संजय पितळे यांना देऊ इच्छितो. त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.